सर्वांना प्रथम माझा नमस्कार. आणि मी गेली 2 दिवस झालं यूट्यूबला व्हिडिओ बघत आहे. अपोस्टल शेखर डेव्हिड आणि पास्टर डॅनियल राज यांचं मी मॅसेज ऐकलेत आणि खरोखर माझ्या मनाला समाधान झालं आणि खरोखर माझा आत्मा एकदम शांत झाला आणि खरोखर माझं रॅप्चर झालं आणि मला स्वर्गात गेल्यासारखं अनुभव झाला. त्या दोघांचं मी खरोखर म्हणावं थोडं कौतुक करावं थोडं कमीच आहे. त्यांचं खरोखर आम्ही यूट्यूबला ते सगळं वक्तव्य ऐकलो आणि खरोखर मला लई समाधान झालं. प्रथमतः अपोस्टल शेखर डेव्हिड यांना माझा सलाम आणि पास्टर डॅनियल राज यांना देखील माझा सलाम. अहो तुम्ही काय करलाय? एकमेकाची मापं काढायला लागलाय हा, आणि मापं असे काढायला लागलाय गोंडी पण एकंदरीत चुकल माप घ्याला, खरं पण तुम्ही चुकणार नाही अशी मापं तुम्ही एकमेकाची काढायला लागलाय. आज तुमच्या ह्या वागणं काय लागले, जे नवीन लोक जी विश्वास यायल्यात त्यांच्यावर ह्याचा परिणाम 100% होतोय. आणि आज लोकांनी तुमचं काय म्हणजे तुमच्याकडनं काय शिकायचं बघा की आज शेखर डेव्हिड यांना माझा सलाम. त्यांनी बघा त्या डॅनियल बद्दल म्हणलं केस वाढवल्यात, पायात बुट घालत्यात. मला असं वाटलं ह्यांनी अपोस्टल आहेत काय शाळेचे शिक्षक आहेत, मला काय बंद झालं. अहो काय करलाय, आम्हाला नेमकं समजून झाले तुम्ही शाळेचे शिक्षक आहे काय परिचित आहे, तुम्ही स्वतःला परिचित म्हणून समजून घेताय आणि त्या बरोबर पायात बुट घातले, केस वाढवले. अहो तुमचं वय काय आहे, तुम्ही काय शिकवा लागला आहे हा, आम्ही तुमच्याकडनं काय घ्यायचं सांगायचं बरोबर. आणि हे खरोखर हे बरोबर नाही. आणि बँगलोर पास्टर ते पास्टर बँगलोर काय म्हणतात हा, वाघ कुत्ता चुवा. अहो तुम्ही काय पास्टर आहे काय सर्कसिंग मधलं रिंग मास्टर आहे, आम्हाला काही समजून झाले. आणि काय करलाय हा, देवानं तुम्हाला देवाचं वचन सांगायला सांगितलंय काही एकमेकाची मापं काढायला लागलेत. आणि खरोखर हे चांगलं नाही. विचार करा तुम्ही तुमच्याकडे स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्यावर देखील स्वतःच यूट्यूब चॅनल आहे. लोकांनी बरोबर शिक्षण काय ते सांगा, तुम्ही एकमेकाची मापं काढू नका. आज खरोखर अशानं तुम्ही देवाची बदनामी करलाय आणि येशू म्हणून गेलाय. तुमच्यामुळं माझ्या नावाची बदनामी होत आहे. आणि खरोखर प्रभूमध्ये मी तुम्हाला विनंती करतो एकमेकाची मापं काढायला बंद करा. आणि खरोखर बरं ठीक आहे तुम्ही एकमेकाला नावं ठेवा, एकमेकाच्या चुका दाखवा, खरं पण असं एकमेकाची नावं घेऊ नका. आणि खरोखर आज तरुण पिढी तुमच्याकडनं काय शिकणार, तुम्ही जरी असे एकमेकाची नावं ठेवलं हे बरोबर नाही. आज विचार करा तुम्ही ज्या देवाची सेवा करताय तेच बरोबर त्या देवाची सेवा करतात. आणि चुकीचं शिक्षण आहे हे आम्हाला माहिती आहे. शेखर डेव्हिड ते ब्रदर ब्रँडमध्ये आहेत आणि आपले दानराजे ट्रेंडिंगमधला आहेत. आम्हाला सगळा विषय हा काय माहिती आहे, खरं पण एकमेकाचं नाव घेऊन एकमेकाला दोष देणं हे काय बरोबर नाही. आणि खरोखर विचार करा तुम्ही पण स्वर्गात गेला, तुम्ही पण स्वर्गात गेला एकमेकाची तोंड बघणारा आणि म्हणणारा अरार ह्या बरोबर मी नावं ठेवलेलो, अरार ह्या बरोबर मी नावं ठेवलं. तुम्ही विचार करा तुमच्या ह्या वागण्यानं तुमच्या दोघांचा पण नाश होऊ शकतोय. आणि देवाची इच्छा नाही की कोणाचा नाश होऊ नये. आम्हाला ख्रिस्ती लोकांचा सगळा अनुभव आहे आणि म्हणून आम्ही कुणाला नाद केला नाही. आणि खरोखर देवाला धन्यवाद देतो की देव आज माझ्याकडनं त्याचं काम करून घेत आहे. आणि खरोखर जी विश्वासणारी जी लोक आहेत त्यांना मी प्रभूमध्ये विनंती करतो एकमेकाची मापं काढू नका. तुम्हाला जे काय कळलंय ते लोकांनी सांगा, तो प्रत्येकाला जे काय कळलं ते सांगाल, प्रत्येकानं सांगा. एकमेकाची माफं काढू नका, हे चांगलं नाही. आम्हाला असं वाटलं की तुम्ही शिक्षक आहे आणि तुम्ही रिंग मास्टर आहे, खरोखर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. असं करू नका आणि देवाच्या वचनाची बदनामी करू नका आणि देवाचा न्याय घेऊ नका.
बायबलमध्ये स्पष्ट म्हटलंय, तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होणं भरणे आणि काय जर बरं पडणार तर देव आमच्या देहाला शासन करणार. आणि खरोखर एक तुमचा लहान बंधू म्हणून तुम्हाला विनंती करतो, असं करत जाऊ नका. आणि अशा तुमच्या वागण्यानं ह्याचा गांभीर्य परिणाम होतात आणि देवाच्या वचनाची बदनामी होईल. असं काय करू नका. आणि खरोखर आज शेखर डेव्हिड, तुम्ही पण तुमच्या वयाचं मान ठेवा. तुम्ही आज कुठल्या पोस्टला बघा, तुम्ही स्वतःला परिचित म्हणता, त्या पद्धतीने तुम्ही प्रिचिंग करा. आणि ते पास्टर आहेत, ते ध्यान त्यांना पण मी विनंती करतो, तुम्ही पण स्वतःला पास्टर म्हणून घेता, तुम्ही तुमच्या वयाचा पण अनुभव हे करा, ध्यान ठेवा. आणि त्या हिशोबाने लोकांना ज्ञान सांगा. तुम्हाला जे काही कळलं ते सांगा, तुम्हाला जे काही कळलं ते सांगा. एकमेकांची माफक काढू नका. आणि खरोखर देवानं हे मला हे सांगायला संधी दिली, त्याबद्दल देवानं कोटी कोटी धन्यवाद. प्रे लॉर्ड. देवाची स्तुती असो.